नमस्कार. छावा चित्रपट सगळीकडे गाजत आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित. औरंगजेबाने पकडून संभाजी महाराजांची कशी हत्या केली वगैरे, आणि त्याच्यानंतर त्या भावना एवढ्या उफाळून वर येतात की एक कोणीतरी प्रेक्षक तर चक्क पडद्यापर्यंत गेला आणि औरंगजेबाला मारायला, अशा प्रकारचा मीडिया रिपोर्ट आलेला आहे. खरं आहे की नाही, खरं असावं म्हणूनच मीडियामध्ये आलेलं आहे. मला असं वाटतं 16व्या शतकातल्या घटना, 16व्या शतकातलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या घटनांवर 500 वर्षांनी 21व्या शतकात आपण अशा प्रकारे व्यक्त होणं हे योग्य आहे का? मुळात एक इतिहासाचा अभ्यासक म्हणजे जर का पत्रकार झालो नसतो तर कदाचित मी इतिहासाचा प्राध्यापकच झालो असतो. इतका इतिहासाचा माझा गाढा अभ्यास आहे, माझी माहिती आहे. इतिहास जुन्या काळात जे घडलं त्याचा बदला आपण आजच्या काळात घ्यायचा का? इतिहास अभ्यास जरूर करावा, पण म्हणून त्या काळात ज्यांनी समजा एखाद्या विशिष्ट जातीवर अत्याचार केले असतील त्याचा बदला आता घ्यायचा का? मला इथे कुठेतरी आपण चुकत आहोत असं वाटतं. आणि ज्या पद्धतीने सर्वच राज्य, बहुतेक सर्व, मी सर्व म्हणू शकत नाही, पण अनेक ठिकाणी याचा वापर करून आत्ता भावना कशा उफाळल्या जातील आणि त्याचा राजकीय फायदा आपल्याला कसा होईल याचा एक प्रकारे वापर केला जातो. मला असं वाटतं हे अगदी पूर्णपणे अयोग्य आहे. इतिहासाचा अभ्यास जरूर करा. असं एखादा भारताच्या इतिहासातील असं एखादा पान नसा, जवळपास मी ते वाचलेलं नाहीये किंवा त्याच्याविषयी मला माहिती नाही. मी सगळं वाचलेलं आहे. पण त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना त्या काळातली भाषा, त्या काळातलं इन्फ्रास्ट्रक्चर, कशी मानवी प्रगती हळूहळू होत गेली, कसं एक एक तोफांचा वापर कसा हळूहळू होत गेला. म्हणजे असं आहे की एक सहज उदाहरण म्हणून सांगतो की आपण नेहमी सांगतो की बाबर आला आणि त्यांनी आपल्यावर 325 वर्ष राज्य केलं. पण बाबर आणि जे काही लोधी, दिल्लीचा तेव्हाचा राजा होता, यांचं युद्ध, ज्याच्याकडे एक हत्तींचं फार मोठं पाठबळ होतं, हत्ती तो म्हणायचा मी दुसऱ्यांच्या सैन्यात घुसवतो आणि तुम्हाला मारून टाकतो. बाबरांनी फक्त एवढंच सांगितलं, त्या काहीही केलं नाही. तोफखाना वापरला, भारतीय भूमीवर पहिल्यांदा वापरलेला तोफखाना. आणि जे हत्ती बाबराच्या सैन्याला मारून टाकायला समोर येणार होते ते घाबरून मागे पळाले आणि त्या लोधी, त्याच्या दौलत खान लोधी त्याच्याच सैन्यावरती चालून गेले आणि त्यांचाच पराभव झाला. एनिवे, आपण इतिहासाकडे कशा प्रकारे पाहावं आणि त्याच्या घटनांवर आत्ता, म्हणजे माझा अगदी बेस फक्त इतकाच आहे की ऐतिहासिक घटनांचा अभ्यास जरूर करा. म्हणजे बाबर आला, बाबर जिंकला, याचं खरं उत्तर माझ्या दृष्टीने केवळ 1526ला त्यांनी वापरलेला तोफखाना एवढंच आहे. त्याच्यामुळे तो जिंकला. आपण त्याचा संबंध फंद फितुरी, अनेक हिंदू सरदार हे मुघलांना शरण गेले वगैरे वगैरे बोलायला लागतो. पण आपण बेसिक विसरतो. आपण असं बेसिक पाहावं, मूळ मुद्दा पाहावा आणि त्याच्यानंतर आपण पुढचं. आणि त्या काळात त्यांनी जे काही केलेलं असेल ते त्या काळाला अनुसरून असेल. औरंगजेबाच्या दरबारातले सरदार सुद्धा अनेक हिंदू होते. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील शहाजी हे सुद्धा मरेपर्यंत आदिलशाहीच्या सेवेत होते. आपण हे सगळं विसरायचं का? खुद्द संभाजी महाराज सुद्धा शिवाजी महाराज जिवंत असताना दिलेर खानाला मिळालेले होते. या संभाजीचे चिरंजीव, ज्यांना आपण शाहू महाराज पहिले म्हणून ओळखतो, त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडलं होतं तेव्हा त्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला. त्यांना काहीही मारून वगैरे टाकलेलं नाही. आणि नंतर त्यांच्या मुलांनी शाहूला सोडलं आणि आज जी आपण गादी पाहतो आहे साताऱ्याची, ती शाहूमुळे सुरू झालेली पुढची गादी आहे. मग आपण हाही विचार करायचा नाही का? आपण इतकं भावना प्रधान होऊन व्हावं की आपण सर्वंकष विचार करावा. मला असं वाटतं इतिहासाचा असा सर्वंकष विचार व्हावा आणि तो होत नाही. ऐतिहासिक कादंबरीकार तो होऊ देत नाही. माझं ठाम मत आहे की ऐतिहासिक कादंबरीकार जाणीवपूर्वक एकांगी देतात. खरा इतिहास जर का वाचायचा असेल तर इतिहासकारांचा
रियासतकारांचा, सरदेसाई वगैरे यांचा वाचावा. हे ऐतिहासिक कादंबरी केवळ आपल्याला क्षणापुरत्या आपल्या भावना उचंबळून येण्याकरता योग्य असतात. आणि मग एखादा माणूस चिडून औरंगजेबाला मारायला पडद्यापर्यंत जातो. दिलेर खानाला खुद्द संभाजी महाराज जाऊन मिळालेले होते. संभाजीच्या मुलाचा सांभाळ, शाहू महाराजांचा सांभाळ ह्या मुघलांच्या छावणीतच झालेला आहे. त्याच्याबरोबर त्याची आई येसूबाई, संभाजी महाराजांची पत्नी, या सुद्धा होत्या. मला असं वाटतं याचा सर्वंकष विचार केला जात नाही. छावाच्या निमित्ताने एवढीच अपेक्षा की हळूहळू का होईना आपण मॅच्युअर्ड इतिहासाचा अभ्यास मॅच्युरिटी ठेवून करावा, इतकीच अपेक्षा. तुर्तास इतकेच. आपण मोठ्या प्रमाणात मला लाईक करत आहात. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.